आवळ्याचं लोणचं वगैरे साधारण जिभेला चव आणणारं असतं आणि याच्यात टिकवायचा काही प्रश्न वगैरे नाही, कारण आवळ्याचं लोणचं खराब होत नाही सहसा, ते वर्षभर टिकतंच कसंही करून. आणि तर चला आपण आज आवळ्याचं लोणचं बनवूया, आंवले का अचार. सो क्या क्या लगता है उसको देख लेंगे कैसे बनाते हैं. तर हे मी आवळे कुकरला लावलेले आहेत. आता उन्हाळा असल्यामुळे मला काही खूप सुंदर असे मस्त फ्रेश वगैरे असे आवळे मिळालेले नाही आहेत, तर मग मला ते तेल बनवायचं होतं डोक्याचं, केसांना लावायचं, म्हणून मी आवळे शिजायला लावले आहेत. एक शिट्टी जेमतेम काढायची आहे. हे बघा, एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे. जास्त जर शिट्टी काढली तर ते ठेचले जातील, लोणचंही फुटेल. तर याच्यासाठी मी मसाल्यामध्ये साधारण एवढं मोठं बाऊल मोहरी घेतली आहे, एक मोठा चमचा तिखट घेतलेला आहे, बॅडगी मिरचीचं नाही आहे, साधंच आहे तिखट. तेवढाच मोठा चमचा सोप घेतलेली आहे, 1 टीस्पून म्हणजे आपण पोहे खातो तो चमचा मेथी दाणा आहे, आणि तेवढीच हळद आहे. तर एवढा सगळा मसाला आपण आता बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटमध्ये. आणि आता आपण फोडणी आधी बनवून घेणार आहोत, कारण ही थंड व्हायला पाहिजे. आपल्याला त्या लोणच्यावरती, आता मेथी दाणा टाकला आहे मी, आपल्याला त्या लोणच्यावरती मसाल्यावरती भाजून नाही काढायचा आहे तो मसाला. कलोंजी टाकली आहे मी, आणि आता हिंग टाकीन. हे बघा, गॅस बंद केला आहे मी आणि हिंग टाकून ढवळून घेते आहे. आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ देऊ. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही माझ्या. आपण आता पुढे जाऊया. हे बघा, असं प्रेस केलं की याच्या कळ्या पडायला सुरुवात होतात. बघा, या अशा छानशा, आणि हे मधली आठळी थोडीशी गोल फिरवली की ते टोकाचंही निघून जातं, अशा सुंदरशा फाका. तर मी तुम्हाला सांगत होती की आपण जर जास्त याच्या शिट्ट्या काढल्या ना, तर हे अगदीच पुरण होतं आवळ्याचं. मग तुम्हाला मात्र ते एकत्र सगळं करून आणि मग त्याची सुपारी करावी लागते, त्याच्यात ओवा टाक, काळं मीठ टाक वगैरे वगैरे करून. तर तसं करू नये, जेमतेम एखादी शिट्टी काढावी. आणि याला दुसरा आणखीन एक पर्याय आहे, तो मी तुम्हाला सांगून ठेवते, की याला डीप फ्रीझरमध्ये टाकायचं 1 दिवस पूर्ण, आणि त्याच्यानंतर आवळे काढून घ्यावेत. आणि ते नॉर्मल झाले की पण त्याच्या अशा कळ्या निघतात. थोडंसं जास्त प्रेस करावं लागतं, पण निघतात कळ्या. तर ते कच्ची स्टाईल, पण त्याच्यामध्ये साधारण आवळ्याची फोड काळी, म्हणजे लोणचंच थोडंसं काळं होण्याची शक्यता असते. कालांतराने ते काळं होत जातं लोणचं, आणि अशा पद्धतीने ते काळं होत नाही 1 दिवस आपण त्याला एक शिट्टी काढून घेतलेली असली तर. कारण कच्चा आवळा म्हणजे काळा होणारच नंतर. हे बघा, आपण सगळ्या आता अशा पाकळ्या काढून घेणार आहे छानपैकी. आता याला मीठ लावून घेऊया, कारण मी मीठ टाकलेलं नव्हतं शिजताना. आपण या सगळ्यात पुरतं मीठ टाकून घेऊया. आणि मी हिमालयन रॉक्स पिंक सॉल्टच टाकणार आहे याला. तर या पूर्ण क्वांटिटीला, हे फायनल एवढीच क्वांटिटी आपण पूर्ण वापरावी. मसाल्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे, जेवढं टाकायचं तेवढं, आणि थोडंसं सरप्लस असायला हवं आहे. कारण याच्यातलं ह्या आवळ्याच्या फोडी पण मीठ ॲब्सॉर्ब करणार. आता हा मसाला थोडा थोडा टाकायचा आहे, एकदम केला आहे म्हणून टाकायचा आहे असं नाही. आपण तो मसाला थोडा इतर लोणच्याला आपण वापरू शकतो, आणि मी सरप्लसच केला आहे तो. मला आणखीन एक लोणचं घालायचं आहे म्हणून सरप्लस केला आहे. आता मी हे लावून घेते याला, आणि थोडंसं आणखीन टाकीन, कारण मीठ तर आपल्याला आवळे दिसत आहेत म्हणून टाकलं आहे आपण, पण मसाला मात्र अंदाजी सगळ्या फोडी कोट होतील असं टाकायचं आहे. हे बघा, आता थोडासा मसाला आणखीन टाकायचा. बस, दिस इज फायनल क्वांटिटी. हा मी थोडासा मसाला बाजूला ठेवते आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे की या मसाल्यात आपण बाकी तर सगळं ठीक आहे, पण हळद आणि तिखट मात्र डिव्हाइड होणार आहे, शेअर होणार आहे. त्यामुळे ह्याला जितकी क्वांटिटी हवी आहे, आता आपण आवळ्याचं पाणी, ते खाली उरलेलं पाणी टाकून घेऊया थोडंसं. ते आपण फेकणार नाही आहोत, ते असं वापरणार आहे. तर तिखट आणि हळदीची क्वांटिटी आपण थोडीशी आणखीन वाढवून घ्यावी लोणच्यामध्ये. एरवी तरी मसाला आपण कच्चाच वापरला आहे, त्यामुळे तो काही भाजायचा आहे वगैरे असं पण नाही आहे. सो थोडीशी हळद लागली तर, आणि तिखट लागली तर जे तुम्ही तुमची वाढवून घ्यायची आहे. पाणी आपण अजून टाकू. आता बघा, ही मोहरी आणि मेथी दाणा याच्यातला कच्चाच असल्यामुळे हे मसाले, हे जिन्नस भरपूर पाणी पितं, त्यामुळे ते आपण नीट आवळ्याचं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि या मसाल्यामध्ये पण
तिखट हळद नंतर टाकून घ्यायची आहे तुम्ही, जसं लागेल तसं. बघा मस्त लोणचं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे थंड केलेलं तेल टाकून घेणार आहोत. पूर्णपणे थंड झालं आहे हे, त्यामुळे लोणच्याचं टेम्परेचर काही वाढणार वगैरे नाही आहे. आता हे मी ढवळून घेते आहे आणि बघा त्याला एक कसं मस्त गेस्चर, एक कन्सिस्टन्सी आली आहे लोणच्याला, लोणच्यासारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे. छान दिसतंय चमचमीत. छान ढवळून घ्यायचं आहे अगदी. लोणचं टेस्ट करून बघितलं तरी चालेल, कारण म्हणजे काय टेस्ट आलेली आहे ती कळेल आपल्याला. मस्त टेस्ट आलेली आहे याला, छानशी. आंबटसरपणानंतर तो आवळ्याचा उतरत जातो लोणच्यामध्ये आणि लोणचं घट्ट पण होत जातं हे, कारण मोहरी आणि मेथीदाणा वगैरे मिळून आणि सगळं ॲब्सॉर्ब होऊन जातं. याच्यामध्ये एका बाटलीमध्ये नीट भरून घ्यावी आणि बाटली थोडीशी थोपटावी अलगद अलगद, म्हणजे या फोडी सगळ्या खाली बसतात. नाहीतर काय होईल, हा रस खाली चालला जाईल आणि फोडी बसणारच नाही जर त्याला थोपटून घेतलं तर. किंवा त्याच्यामध्ये गॅप पण राहील, फोडी सुक्या पडण्याची शक्यता असते अशा वेळेला. लोणच्याच्या फोडी त्याच्यात सुक्या नको राहायला, सुक्या पण पडायला नको. हे बघा खाली नीट असं बसत जातं लोणचं. मग असं थोडंसं थापटून घेतलं की बघा त्या फोडी सगळ्या खाली गेल्या आहेत लोणच्याच्या. आता हे लोणचं सगळं भरून ठेवूया. तर हे बघा सगळं भरलेलं आहे लोणचं आणि मस्त झालेलं आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.